नमस्कार मंडळी, आज आपण नारळ पौर्णिमेनिमित्त नारळाच्या खुसखुशीत अशा वड्या कशा करायच्या ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मोठा नारळ घेतला होता। नारळ फोडल्यानंतर खोबऱ्याच्या ज्या दोन वाट्या असतात त्या वाट्यांचा काळसर भाग मी काढून अशा पद्धतीने हे खोबरं मी तुकडे करून घेतलेले आहे। हे तुकडे करून घेतलेले खोबरे आपण मिक्सर जारमध्ये काढून छान असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता बारीक असं मी हे वाटून घेतलेलं आहे। इथे गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचं आहे आणि पॅनमध्ये आपल्याला साधारण अर्धा चमचा तूप घालायचं आहे। तूप मेल्ट झाल्यानंतर इथे आपण वाटून घेतलेला खोबऱ्याचा किस घालायचा आहे। इथे जवळजवळ 1 वाटी गच्च भरून आपला किस तयार झालेला आहे आणि आता हा साधारण 1 ते 2 मिनिटभर आपल्याला पॅनमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। याचा थोडासा ओलसरपणा कमी होईल इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपला खोबऱ्याचा किस छान असा मोकळा झालेला आहे। या स्टेजला आता आपण जवळजवळ 1 वाटी इथे मी साईसकट दूध घेतलेले आहे। ते दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आता हे दूध सुद्धा आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। दूध छान असं आपल्याला या खोबऱ्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। इथे गॅसची फ्लेम आपल्याला नेहमीच लो टू मीडियम ठेवायची आहे। जास्तीत जास्त लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या खोबऱ्याचा रंग चेंज होणार नाही, म्हणजे लालसर रंग येणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकता दूधसुद्धा छान असं आटलं गेलेलं आहे। आता या स्टेजला मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता। इथे 1 वाटीला मी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे। आता साखर जसजशी यामध्ये मिक्स होईल तसतशी ही साखर आता मेल्ट व्हायला लागेल। तर आता आपल्याला ही साखरसुद्धा या खोबऱ्यामध्ये छान अशी एकजीव करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। लो फ्लेमवरतीच आता आपल्याला हे छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता साखर व्यवस्थित अशी एकजीव व्हायला लागलेली आहे। अजून आपल्याला साधारण 5-6 मिनटं लागतील अजून एकजीव व्हायला। तोपर्यंत आता आपण 1 चमचा वेलची पूड घालूया आणि वेलची पूड घालून पुन्हा आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। वेलची पूडमुळे बर्फीला छान असा सुगंध येतो। आता अजून आपल्याला 5 मिनटं तरी लो फ्लेमवरती हे एकजीव करून घ्यायचं आहे। जोपर्यंत ह्याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण समजायचं की बर्फी अजून तयार झालेली नाही आहे। तर आता हळूहळू याचा गोळा तयार व्हायला आलेला आहे। आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया। इथे मी एक डिश घेतलेली आहे। या डिशला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपण वड्या यामध्ये सेट करायला ठेवणार आहोत त्या वड्या पटकन निघतील। आता बघा मी इथे तयार करून घेतलेलं आपलं बर्फीचं मिश्रण आहे ते डिशमध्ये काढून घेते आणि आता आपण छान असं पसरवून घेऊया। इथे मी एक वाटी घेतलेली, त्याला थोडंसं तूप लावलं आहे। आता हे मिश्रण थोडंसं गरम असल्यामुळे अशा पद्धतीने मी हे पसरवून घेत आहे आणि या वाटीच्या साहाय्याने आपण जे आपलं मिश्रण आहे ते छान असं पसरवून घ्यायचं आहे, प्लेन करून घ्यायचं आहे। बर्फीचं मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर आता यावरून मी छान अशी पिस्त्याचे काप घालत आहे। तुम्ही इथे कोणत्याही ड्रायफ्रूट्सचे काप घालू शकता, काजू, बदाम कशाचाही तुम्ही वापर इथे करू शकता। तर अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर आता आपण ह्याला रूम टेम्परेचरवरती 4 ते 5 तासासाठी सेट करायला ठेवायचं आहे। तर इथे जवळजवळ 4 ते 5 तास झालेले आहेत। आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत अशी आपली नारळवडी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर झटपट अशा पद्धतीने ही नारळवडी करून बघा आणि रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।